Hello foodies, this is Geeta from Kokam Butter. It's time to make the traditional sweet dish of Konkan coastal area, that is kakdiche dhondas. So, the main ingredients are the big cucumber, we called it tausa here, and walaiche ukde तांदूळ. So, like every time, let's make the recipe in a traditional way, traditional atmosphere and traditional look. पाहुण्यानु आज आम्ही करूया तवशाचे धोंडस. आमच्याकडे एका तवशाचे धोंडस असे म्हणतात. कोकणातल्या काही भागात एका टोपातला असा म्हणतात, काही भागात त्याचा कसकसा असा म्हणतात. पाहुण्यानु ह्या आमचा तवसा आता किसून झालेला असा. पाहुण्यानु आमचे तांदूळ फुलवून झालेले असत, तवसाही किसून झालेला असा. आता धोंडसात घालूच्यासाठी आपण खोबऱ्याचा वाटण तयार करून घेऊया. तर पाहुण्यानु ह्या असा ओला खोबरा, ह्या असा जिरा, हे असत वेलची आणि ही थोडीशी हळद. तर पाहुण्यानु मी तुमका मागच्या व्हिडिओमध्ये आमचं पाटो आणि वरवंटो दाखवलेलं आहे. त्याच्यावर आता आम्ही ह्या वाटण बारीक वाटून घेऊया. गडानी गे गडा खाली, गडानी गे गडा खाली, गडा घातिल्या तवशिनी, गडा घातिल्या तवशिनी. शिवाजी गे महाराजानी, शिवाजी गे महाराजानी, गड घेतिला हवशेनी, गड घेतिला हवशेनी. तर पाहुण्यानु कसे वाटले तुमका ओविये? हे ओविये जात्यावर दळत असताना म्हटले जात असत. ओविये माका माझ्या आजीकडसून शिकाक गावलेले असत. तर पाहुण्यानु आता आपण हे उकडे तांदूळ जात्यावर दळून घेऊया. पाहुण्यानु उकडे तांदूळ फुलवून जात्यावर मी अशा प्रकारे त्याचं रवो बनवून घेतलेला असेल. पाहुण्यानु हा असा कापलेला गूळ, हे असत खोबऱ्याचे तुकडे, हे असत पांढरे तीळ आणि हे असत भाजून सोलून घेतलेले थोडे शेंगदाणे. पाहुण्यानु ह्या टोपात आम्ही हे सगळे साहित्य घालून घेऊ. त्याच्यातच आम्ही हा किसलेला तवसा घालूया. तवशाचा वास खूप छान सुटलो असा. ह्याच्यात आता रवो शिजाक लागात इतक्या गरम पाणी घालून घेऊ. ह्यो टोप आता आपण चुलीवर ठेवूया. ह्याच्यात आम्ही थोडा चवीपुरता मीठ घालूया. पाहुण्यानु या तवशाच्या मिश्रणात चांगली उकळी इलेली असा. आता मी त्याच्यात खोबऱ्याचा वाटण घालून घेतो. आणि ह्यो आमचा उकड्या तांदळाचा रवो ह्याच्यात घालून ढवळत रवावया. पाहुण्यानु ह्या आमचा धोंडस आता शिजलेला असा.
आता आम्ही त्याच्यावर झाकण ठेवूया आणि निखाऱ्यावर मुरण्यासाठी ठेवून देऊया. पाहुण्यांनो, साधारण चतुर्थी झाली काय तवशी बाजारात दिसूक लागतात. त्याच्यानंतर 4 महिने तवशी मिळतात. चांगला जून झालेला तवसा 6 महिने वर्षभर सुद्धा असा तसा रवता. कोकणात पाहुण्या येईली काय ह्या तवसा बाहेर काढला जाता. ह्या तवसा रात्री बसान किसतात आणि त्याचा धोंडस करून रात्रभर त्या निखाऱ्यावर मुरूच्यासाठी ठेवतात. ह्यो एक प्रकारचो काकडीचो केकच असा म्हणाक हरकत नाही. पाहुण्यांनो, ओव्हरनाईट स्लो फ्लेमवर बेक होणारो कोकणातलो ह्यो पारंपरिक काकडीचो केक, जेका आम्ही धोंडस, टोपातला किंवा कसकसा असा म्हणतो, त्याची पारंपरिक रेसिपी आज मी तुमका दाखवली. पाहुण्यांनो, तुमका माझ्या हातचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला धोंडस खाऊचा असाल तर आमच्या रेस्टॉरंट कोकम बटरला नक्की भेट द्या. आणि विसरू नका पाहुण्यांनो, आमचा हॉटेल कोकम बटर ह्या प्री बुक हॉटेल असा. पाहुण्यांनो, प्री बुकिंगसाठी आमचो नंबर कॅप्शनमध्ये दिलेलो असा. पाहुण्यांनो, ह्या बघा आमचा धोंडाच तयार झाला.